सकाळ. मी वंदना. तुमचं सगळ्यांचं आजचा दिवस शुभ जावो हीच बाप्पाच्या चरणी, साईंच्या चरणी प्रार्थना. तर सकाळीच माझी देवपूजा झालेली आहे. सकाळचे आता 8 वाजले. मुलीचा डब्बाही शाळेत दिला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय मी रेसिपी बनवणार आहे, तसेच शेतीमध्ये जाऊन काय करणार आहे, तर नक्की बघा. येथे मी काळी बटाट्याची भाजी बनवणार आहे. बघू शकता. यासाठी मी मसाला काढला आहे. खोबरं, कांदा भाजून घेतला आहे, आलं लसूण कोथिंबीर आणि फुटाणे घातलेले. तर आज रानामध्ये डबे न्यायचे, त्यासाठी मी इथे बटाट्याची भाजी अगदी झटपट करते. तुम्हाला काही रेसिपी शेअर करू शकणार नाही आहे. बघू शकता अशा प्रकारे बटाट्याची भाजी मी टाकली आहे. तर कुणाकुणाला आवडती बटाट्याची भाजी नक्की सांगा. आमची तर काही जणांना आवडते, काहींना नाही आवडत. पण आज भाजीला काही नसल्यामुळे मी बटाट्याची भाजी करते. आणि रानामध्ये डबे द्यायचे आणि बाजरीच्या भाकरी पण झालेल्या आहे. तर अशा प्रकारे बटाटे मी टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मी भाजी तयार केली. त्याच्यानंतर मी आमच्या रानामध्ये आले. रानामध्ये जे रस्ते आहे त्या रस्त्याला पाणी सांडल्यामुळे मला पायीच यावं लागले. बघू शकता. पायी रस्त्याने आले आणि रस्त्याला रात्रीची लाईट होती, त्याच्यामुळे मोटार पाणी सोडलं पाईप निसटला आणि त्यामुळे सगळा रस्ता ओला झाला. त्याच्यामुळे इकडे गाडीसुद्धा आली नाही. मी पायी इकडे आले. तर ही आमची शेती. इथे गहू केलेला आहे, बघू शकता. तर अशा प्रकारचे आमचा गहू आहे. हा गहू श्रीराम 11 नावाचा गहू आहे. म्हणजे हा ॲव्हरेजला खूप चांगला असतो, खायला पण चांगला असतो. पण आम्ही खाण्यासाठी शक्यतो वेगळा गहू करतो. याची ओंब्या खूप मोठ्या असतात आणि जिथे एकरी 20 पोते व्हायचे तिथे 25 पोते देऊन जातो हा गहू. बघू शकता. याची ओंबी पण फार मोठी असते. त्यामुळे आम्ही ॲव्हरेजसाठी हाच गहू करतो आणि खाण्यासाठी आम्ही वेगळा गहू करतो. तो पण याच्या शेजारीच गेलेला आहे. तुम्हाला मी आता दाखवते. खूप छान असा गहू मस्त आलेला आहे आणि बहुतेक तो 1 महिन्यापर्यंत काढायला येईल. बघू शकता. असा आमचा गव्हाची शेती. तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी आता घरी आले. संध्याकाळचा स्वयंपाकही झाला आहे, पण मी काही व्हिडिओ काढू शकले नाही. पण संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर जे अर्धा लिटर दूध उरलं होतं त्याचं मी बनवणार आहे पनीर. तर कसं बनवते ती रेसिपी तुम्हाला मी शेअर करते. तर अर्धा लिटर दूध मी प्रथम गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस टाकला आहे. सायट्रिक ॲसिड टाकलं तरी चालतं, पण माझ्याकडे सायट्रिक ॲसिड नाही. त्यानंतर एका पांढऱ्या कापडात आणि पूर्ण हलवल्यानंतर त्यावर पांढरं कापड ठेवलं आणि त्याच्यानंतर हे दूध मी त्यामध्ये ओतून घेते. बघू शकता. त्याच्यात मी ओतून घेतलं आहे. पांढऱ्या फडक्यामध्ये शक्यतो ओतायचं. त्यामध्ये आता मी थोडंसं गार पाणी टाकते. गार पाण्यामुळे लिंबाचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि पनीर खूप छान होतं. बघू शकता. मी त्याच्यामध्ये गार पाणी ओतले आणि ते जे कापड आहे ते पूर्ण त्याचं पाणी निघेल असं मी पॅक करून ठेवलेलं आहे. पॅक करून ठेवल्यानंतर सगळं पाणी असं निथरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एखादी जड वस्तू त्याच्यावर काहीतरी अर्ध्या तासासाठी ठेवायचे. तर मी इथे माझे जे खलबत्ता आहे, माझ्याकडे दगडी खलबत्ता, त्याची वरचा जो बत्ता आहे तो मी त्याच्यावर अर्ध्या तासासाठी ठेवलेला आहे. बघू शकता. आणि अर्ध्या तासानंतर मी पुन्हा हे पनीर काढून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये मी काढून घेतलं आहे. बघू शकता. पण मला उद्या सकाळी डब्याला सकाळीच द्यायचं आहे आणि ते इतकं असं घट्ट झालं नाही. त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी मी माझ्याकडे
कॉर्नफ्लॉवर आहे तर कॉर्नफ्लॉवर मी थोडंसं त्याच्यामध्ये टाकते आणि हाताने असं घट्ट पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे ते पूर्ण मळून घ्यायचं आणि परत फडक्यामध्ये अर्धा तास असं दाबून ठेवायचं आणि एका डब्यामध्ये काढून ते फडक्यासहित असं काढून ते आपण डब्यामध्ये पूर्ण पॅक करून ठेवायचं. बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी सकाळी पाहिलं तर पनीर असं सुंदर असं तयार झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये. असं पूर्ण दाबून ठेवायचं म्हणजे त्याला आकार पण छान येतो. बघू शकता अशा प्रकारे अर्ध्या तासाने मी पनीर परत उघडून बघितलं तर अशा प्रकारे पनीर तयार झालेलं आहे. बघा अगदी दुकानच्या पनीरसारखं ते तयार झालेलं आहे. आणि दुकानात पनीर आणायला गेले तर खूप महाग पडतं, त्यासाठी घरीच असं बनवायचं. खूप छान होतं आणि पौष्टिक, भेसळ वगैरे काही नसते. अशा प्रकारे आपलं पनीरसुद्धा तयार झालेलं आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी शेतीची आणि पनीरची रेसिपी तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या नवीन व्हिडिओला कमेंट करा आणि गुड नाईट. पुन्हा भेटू.